नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या निकिताज डेली लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी खूप साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जी रोजच सगळ्यांच्याच घरी बनत असते. ती म्हणजे चपाती एकदम मऊ लुसलुशीत आणि एक डम्म फुगणाऱ्या चपात्या आपण कशा करू शकतो आहे. आणि ही रेसिपी नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी किंवा जे मुलं बाहेर वगैरे राहत असतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडलाच व्हिडिओ लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मी पहिला जितकं कणिक आमच्या 3 ते 4 जणांच्या साठी लागेल तितकी मी पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ मी घातलेलं आहे आणि आपल्याला जितकं पाण्याची गरज आहे तसं पाणी घेऊन आपल्याला ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे. पाणी आपल्याला थोडं थोडंच घ्यायचं आहे, एकदम कणिक आहे आपल्याला ही पातळही करायची नाही. नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी ही गोष्ट खूप फायदेशीर आहे की कणिकमध्ये पाणी आपण थोडं थोडं घालून ॲड करूनच मग आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पीठ मळताना व्यवस्थित पाण्याचा अंदाजही येतो. एकदम पाणी खूप जास्त झालं तर त्याला परत आपण काही करू शकत नाही. ही खूप जास्त वेळ आपल्याला कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे. जितकं छान आपण कणिक मळू तितक्या छान आणि मऊ चपात्या आपल्या होतात. सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला चपात्या मऊ करायच्या असतील किंवा व्यवस्थित चपात्या आपल्या व्हाव्या वाटत असतील तर आपण सगळ्यात पहिला कणिक मळून ठेवायची. त्याच्यानंतर भाजी भात ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर सगळ्यात शेवटला आपण चपात्या करू शकतो. त्यामुळे आपली वेळेचीही बचत होते आणि कामंही पटापट आवरतात आणि त्या गोष्टी वेळेवर होतात सुद्धा. त्याच्यानंतर माझी लाटण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. घडीच्या चपात्या मी नाही करत, तुम्हाला दाखवते आता मी. आपल्याला अशा पद्धतीने छोटी चपाती लाटून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल आणि थोडंसं पीठ टाकून आपल्याला तो व्यवस्थित मोदक जसा आपण बंद करतो तसा तो गोळा बंद करून घ्यायचा आहे. बंद बाजू वर ठेवून आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे, जेणेकरून ही चपाती व्यवस्थित फुगते आणि आपल्याला काठसुद्धा जे आहेत चपातीचे ते अगदी व्यवस्थित सगळीकडून एकसारखे आपल्याला हे काठ लाटून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे अजिबातच जाड आणि पातळ चपाती अशी एका बाजूने जाड एका बाजूने पातळ अशी होत नाही. व्यवस्थित आपल्याला चपाती सगळीकडे बघून लाटून घ्यायची आहे. माझी ही पद्धत तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की हे काही तुम्हाला फायदेशीर ठरलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तवा व्यवस्थित गरम करून त्याच्यावर थोडंसं तेल टाकून मी चपाती टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने केलेल्या सगळ्या चपात्या अगदी 100% फुगतातच. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा. तुम्ही बघू शकता आपली चपाती अगदी व्यवस्थित फुगत आहे. त्याच पद्धतीने मी दुसरी चपातीही लाटून घेत आहे. अशा पद्धतीने चपात्या केल्या तर चपात्या करायला वेळही अजिबात लागत नाही, पटापट चपात्या होऊन जातात. तुम्हाला ही माझी पद्धत आवडली तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.